यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने कीर्तन अमोल महाराज पिसे
आणि त्या असणाऱ्या हरिकीर्तनाची पहिली चाल संगीत विशारद हरिभक्त परायण शिवाजी महाराज कापडी, त्याचबरोबर त्यांना साथ करतील चंद्रकांत महाराज ढेंगळे आणि आपल्या परिसराचं भूषण मृदंग अलंकार चंद्रकांत महाराज गांडूळ, विष्णुकांत महाराज गांडूळ. मन बोनीश
हॅलो हरिओ हरिओ घुमला नाही पाहिजे आवाज स्पष्टता कळाली पाहिजे मनोनी शरण जावे मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आले तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कैंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी आपण आसा वे
गंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकालंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदां भुज तेजस्फुरदिक् प्रदेशं विधीन्द्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख विठ्ठल विठ्ठल शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपे सेवेकरिता निवडलेला भंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार चिन्मय स्वरूप असणारे अधिकार संपन्न साधू जगद्वंद्य जगद्गुरु देहुनिवासी संत हृदय सम्राट श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा आणि भगवंताला शरण जाण्याचा उपदेश करणारा अभंग तुम्हा सज्जन मायबाप श्रोत्यांच्या सेवेकरिता निवडला विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज देवाला शरण जाण्याचा उपदेश करत आहे. मनवणे शरण जावे, कसं जायचं म्हणले सर्व भावे, कुणाला जायचं देवासी, त्याला शरण गेल्यावर फायदा काय होईल म्हणले तो आम्हाला जन्म मरणातून सोडविल, तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. एवढा चांगला आहे अहो म्हणले फार चांगला आहे. किती चांगला आहे म्हणले त्याच्या कृपाळूपणाचं मोजमाप होऊ शकत नाही. किती चांगला, बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या. महाराज देव चांगला आहे, कृपाळू आहे, शरण गेल्याच्या नंतर कृपा करतो असं तुम्ही सांगता, परंतु तुम्हाला त्याचा काही अनुभव आला का? महाराज म्हणतात अनुभवाशिवाय आम्ही काही बोलत नाही. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट, तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भाव. विठ्ठल विठ्ठल कार्यक्रमाचा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सेवा आयोजित कैलासवासी बबन बाळाजी पाटील हिरगळ बाबांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. पाठीमागं त्यांचा परिवार, त्यांचे भाऊ श्री भाऊसाहेब बाळाजी हिरगळ, त्यांचे मुलं आदरणीय श्री संपत बबन हिरगळ सर, आदरणीय श्री सोपान बबन हिरगळ सर, त्याचबरोबर त्यांची मुलगी सौ संगीता दत्तात्रय चितळकर, सुनबाई सौ विजयाताई सुवर्णाताई, त्यांचे नातू नाती, संपूर्ण हिरगळ परिवार. या परिवाराला दुःख सावरण्याची शक्ती भगवंताने द्यावी ही पंढरीनाथाच्या चरणी प्रार्थना करतो. व अखिल कोट ब्रह्मांड नायक करुणावरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन श्री पंढरीनाथाच्या चरणी प्रार्थना करतो. भगवंता बाबांना तुझ्या चरणाजवळ स्थान दे. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय परमपूज्य गुरुवर्य अण्णासाहेबजी महाराज लोंढे, परमपूज्य गुरुवर्य हरिभक्तीपरायण अण्णासाहेबजी महाराज गागरे, हरिभक्तीपरायण गुरुवर्य सीतारामजी महाराज गागरे, हरिभक्तीपरायण गुरुवर्य रामरावजी महाराज लोंढे, हरिभक्तीपरायण आमचे गुरुबंधू वासुदेवजी महाराज लोंढे व कीर्तन साथीसाठी जे उपस्थित आहेत आमचे गुरुबंधू आदरणीय हरिभक्तीपरायण किरणजी महाराज कोले, ज्यांचे सर्व विद्यार्थी आपल्यासमोर टाळ घेऊन उभे आहेत. त्याचबरोबर गायनाचारी हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज कापडी, हरिभक्तीपरायण चंद्रकांतजी महाराज डेंगळे व मृदुंगाचार्य हरिभक्तीपरायण आमचे विष्णू महाराज, सर्वांच्या चरणाला स्पर्श करतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल सेवेसाठी निवडलेला अभंग तुकोबारा यांचा उपदेशपर प्रकरणातील आणि देवाला शरण जाण्याचं मार्गदर्शन करणारा अभंग. ज्या निमित्ताने सेवा आहे तो पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे, नैमित्तिक कार्यक्रम आहे.
4 प्रकारचं कर्मशास्त्राने सांगितलं. नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त. नित्य कर्म रोज सकाळी उठतो, स्नान करतो, गंध लावतो, देवपूजा करतो, जेवण करतो. हे काय झालं? नित्याचं कर्म झालं. तुम्हाला आवाज व्यवस्थित येतोय ना? पाठीमागं खुर्चीवर बसलेले माऊली सर्वांना आवाज येतोय ना व्यवस्थित? ओके. इथं तुम्हाला सर्वांना येतोय ना? हा, मग मी विचारल्याच्या नंतर बोलत चला. मला बोललेलं आवडतं, म्हणजे माझ्याही लक्षात येतं तुम्हाला समजतंय की नाही. नित्य कर्म रोज सकाळी उठतो, स्नान करतो, आंघोळ, गंध लावतो, देवपूजा करतो, हे नित्याचं कर्म झालं. या नित्य कर्मामध्ये खंड करता येत नाही. एखादा म्हटला नाही महिनाभर जेवायचंच नाही, जगल का तो? नाही. एखादा म्हटला नाही महिनाभर आंघोळच करायची नाही, 8 दिवसांनी त्याच्या शेजारी कोणी बसन का? बसणार नाही. हे नित्याचं कर्म, हे खंडून जमत नाही, ते करावंच लागतं. काही काम्य कर्म जे आपल्याला प्रारब्धाने प्राप्त झालेले, धनगराच्या कुळात जन्माला आला, बकरी राखणं त्याचं कर्म आहे का नाही? सुवर्णकाराच्या घरात जन्माला आला, सोनाराच्या घरात अलंकार घडवणं त्याचं काम्य कर्म आहे. प्रायश्चित्त कर्म, एखादं चुकीचं कर्म घडलं का त्यातून उतराई होण्यासाठी कर्म केलं जातं, त्याला प्रायश्चित्त कर्म म्हणतात. उदाहरणार्थ ज्ञानोबारायांच्या आई वडिलांना प्रायश्चित्त कर्म सांगितलं होतं. कुठलं प्रायश्चित्त होतं ते? देहांत प्रायश्चित्त, आत्महत्या करा, हा प्रायश्चित्त कर्म. आणि 4थं आहे नैमित्तिक कर्म, जे विशिष्ट तिथीला, विशिष्ट तारखेला, विशिष्ट मुहूर्तावरच करावं लागतं. तो मुहूर्त चुकून जमत नाही. तुमचा मला फोन आला, महाराज वर्ष श्राद्धाची तारीख आहे, जमल का तुम्हाला कीर्तनाला? मी म्हटलं नाही बुवा, ती तारीख मोकळी नाही, दुसऱ्या दिवशी ठेवा. जमल का? श्राद्धाचा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी ठेवून जमल का? तुम्ही मस्त ठेवताना 8 दिवसांनी बाबाच्या तारखेवर, पण ज्याच्यासाठी ठेवायचा तो घ्यायला तयार आहे का त्या दिवशी? नाही, तो तर आज तयार आहे, बरोबर का नाही? म्हणून हा कार्यक्रम त्या तारखेला, त्या तिथीला, त्या मुहूर्तावरच करावा लागतो. मुहूर्त टळला, हे पुण्य त्या पितरापर्यंत पोहोचू शकत नाही. असं हे नैमित्तिक कर्म आहे. केलं पाहिजे का? याचं उत्तर आहे केलंच पाहिजे. केल्यावर फायदा काय? आपले पितर आपल्याला आशीर्वाद देतात. हा, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, कल्याण इच्छिते तया कुळा. आणि जर नाही केलं तर तेच पितर गटा त्याचे करीती पितर, वंश दुराचारे पुत्र झाला, त्याचे पितर त्याला श्राप देतात. म्हणून पिंडदानाचा विधी हा केलाच पाहिजे. आता बऱ्याचशा मंडळींना शंका आहे शिकलेल्या, आता हे पिंडदान करायचं, आता हे भाताचा गोळा तर इथंच पडतो जमिनीवर, पितराला अंगठ्यानं दिलेलं पाणी ते तर जमिनीवरच पडतं, मग ते कशासाठी करायचं तिथपर्यंत ते पोहोचतं का? ह्या बऱ्याचशा शिकलेल्या मंडळींच्या शंका आहे.
वस्तू तर इथंच पडलेली दिसते, परंतु ती वस्तू अर्पण करत असताना ब्राह्मण देवतेने जे मंत्र म्हटलेले आहेत, कुठल्या भाषेत म्हणतात मंत्र? इंग्रजीत, संस्कृतमध्ये. संस्कृत ही देव भाषा आहे. संस्कृतमध्ये ब्राह्मण देवतेने जे मंत्र म्हणले, तो भात अर्पण करत असताना, ते पाणी अर्पण करत असताना, त्या मंत्रातून जे पुण्य तयार झालं, वस्तू नाही जात पितरापर्यंत, वस्तू खालीच पडते इथं. ते कावळे खातात, कुत्रे खातात, वस्तू नाही. मग त्या मंत्रातून जे पुण्य तयार झालं, ते पुण्य पितरापर्यंत पोहोचत असतं. मग ते पितर कुठल्याही योनीत असले तरीही विठ्ठल विठ्ठल. म्हणून हिंदू धर्मशास्त्राने सांगितलेले हे संस्कार आहे. आणि केले पाहिजे का? याचं उत्तर आहे केलेच पाहिजे. कारण माणसाच्या जन्माच्या अगोदर शास्त्र त्याच्या पाठीमागे लागलं, आणि मनुष्य मेला तरी त्याचा पिछा सोडत नाही. माता गरोदर असताना एक संस्कार केला जातो, काय म्हणतात त्याला? गर्भधारण संस्कार. बरं जाऊ द्या, डोहाळे माहिती का? डोहाळे, डोहाळे माहिती ना? डोहाळे विचारतात ना कितव्या महिन्यात? 7व्या महिन्यात विचारतात. आता काही लोक म्हणते काही निघायला लागलं डोहाळे, काही करा. अरे काही नाही, हे शास्त्राने सांगितलं. धर्मशास्त्र ऐसे डोहाळे पुसावे, त्यांचे पुरवावे मनोरथ. स्वतः वशिष्ठ मुनींनी दशरथ राजाला डोहाळे विचारायला लावले होते, तिन्ही राण्यांना. आणि जेव्हा डोहाळे विचारले कौशल्य आई साहेबांना, काय डोहाळे सांगितले? घेईन धनुष्य, मारेल रावणा, लंका बिभीषणा देईन मी. अजून राम अवताराला नाही आलेले, पोटातच आहे. पण जसं बाळ पोटात वाढतो, जसा जीव पोटात वाढतो, तसे डोहाळे आईला लागत असतात. प्रभू रामचंद्र पोटात आहेत आणि कौशल्य आई साहेबांना डोहाळे लागले, घेईन धनुष्य, मारेल रावणा आणि लंका बिभीषणा देईन मी. कैकेयीला डोहाळे विचारले, कैकेयीने सुद्धा डोहाळे सांगितले, ज्येष्ठाशीच धाडावे दुरी दिगंतरा आणि कनिष्ठाशी द्यावे राज्यपद. म्हणजे जसं बाळ पोटात वाढतं तसे डोहाळे आईला लागत असतात. आपल्याला लागत नाही असं नाही, आपल्याला लागतात, पण आपले डोहाळे थोडी वेगळे. आपल्याला कोणाला चिचा खावा वाटत्या, कोणाला भीतीची माती खावा वाटती. आता हे नरकातूनच आलेले जीव सगळे ते, त्याच्यामुळे ते डोहाळे सुद्धा तसे. जेव्हा संत बाळू मामा अवताराला येणार होते, तेव्हा मामांच्या आईला डोहाळे लागले होते. मला नंदीवरती बसवा, माझ्या हातामध्ये त्रिशूळ द्या आणि मला कैलासीच्या महादेवाला घेऊन चला. हे डोहाळे मामांच्या आईला लागले का? स्वतः शिवशंभूचा अवतार मामा पोटाला येणार होते. विठ्ठल विठ्ठल. बाळ जन्माला आलं का? अजून नाही, पण शास्त्र पाठीमागे लागलं की नाही? त्याच्या लागलं. जन्माला आल्याच्या नंतर पुन्हा केशोपन संस्कार, जावळ काढणं, नामकरण संस्कार, उपनयन संस्कार आहे का नाही, विवाह संस्कार, मेल्यावर अग्नि संस्कार, मग त्याला ते सावडणं, मग ते दशक्रिया विधी, मासिक श्राद्ध, वर्ष श्राद्ध. आता वर्ष श्राद्धाला गुलाबजाम केले का जिलेबी केली का पोरांनी कोणता बाबा बोलावला? काही घेणं देणं आहे का? आता पाहिलंय का? नाही. काय जेवण केलं पाहिलंय का? नाही. कुठल्या महाराजाचं कीर्तन ठेवलं पाहिलंय का? नाही. मग तरी सुद्धा शास्त्राने पिछा सोडला का? नाही. शास्त्र ही अशी गोष्ट आहे मायबाप, जी माणसाच्या जन्माच्या अगोदर पाठीमागे लागली आणि मनुष्य मेला तरी त्याचा पिछा सोडत नाही. हो. आणि हिंदू धर्मशास्त्र हिरगळ परिवार तुम्ही पाळत आहात, तुम्हाला द्यावे तितके धन्यवाद थोडे आहेत. विठ्ठल विठ्ठल. अभंगाच्या सुरुवातीला एक शब्द वापरलाय महाराजांनी, मनोनी शरण. विठ्ठला विठ्ठला अभंगाच्या सुरुवातीला महाराजांनी एक शब्द वापरला, मनोनी शरण जावे. म्हणून शब्द केव्हा येतो? प्रत्येक म्हणून शब्दामागं काहीतरी कारण असतं, त्याच्याशिवाय म्हणून शब्द येत नाही. एखादा पाहुणा कधीच आपल्या घरी येत नाही आणि खूप दिवसानंतर आला, का रे बाबा आमच्या लग्नाला 15 वर्ष झाले, आमच्या घराचं दार कुणीकडे तुला माहित नाही? आज लय सकाळ सकाळ म्हणता मुलगी आजारी आणि डॉक्टरनी 10 लाखाचा खर्च सांगितला.
कुणीच पाहुणा गरज करीना म्हणलं तुम्ही तरी करता म्हणून. कुणीच मदत करीना तुम्ही तरी करता म्हणून. का आला? तुम्ही मदत करता म्हणून. एखादी बाई कधीच येत नाही ना, आली अचानक तुमच्या इथं भांड घेऊन. का ग बाई कधीच येत नाही, आज नाही सकाळ सकाळ म्हणते दळण करायचं विसरले काल, आणि पप्प्याच्या बापाला ड्युटी जायचं पीठच नाही राहिलं म्हणलं तुम्ही तरी पीठ घालता. ही व्यवहारातली उदाहरणं मी तुम्हाला सांगितली तुम्हाला पटकन समजण्यासाठी. म्हणून शब्दामागं काय असतं? काहीतरी कारण असतं. मग तुकोबारायांनी सुरुवातीलाच शब्द वापरला म्हणवणी, पण का म्हणवणी हे पुढं सांगितलं. का म्हणून शरण जायचं? म्हणवणे शरण जावे, पण कारण काय? का शरण जायचं? तर त्याच्यासाठी 4 कारण मी तुम्हाला सांगणार आहे. पहिलं कारण ऐका ध्यान देऊ. मनुष्य देहाला येण्याच्या अगोदर कुठल्या योनीमध्ये होता सांगता येत नाही. कुत्र्याच्या, मांजराच्या, गाढवाच्या, डुकराच्या, वृक्षाच्या, वेलीच्या, झाडाच्या, झुडपाच्या. तेव्हा शरण जाण्याचं ज्ञान होतं का बाबा? ज्ञान होतं का? नाही. आता दिलं देवानी ज्ञान. मनोनी शरण जावे पहिलं कारण. दुसरं कारण मनुष्य देहाला आल्याच्या नंतर कुणाला शरण जावं माणसाला चांगलं कळतं. उगर रस्त्याने एखादा भिकारी चालला त्याच्या पाया पडतात तुम्ही? इकडची माणसं मुकी आहे काय गाड्या? बोलत रस्त्याने एखादा भिकारी चालला त्याच्या पाया पडता का? नाही. म्हणजे कुणाच्या पायावर आपलं शुभ मस्तक ठेवावं याचं माणसाला चांगलं ज्ञान आहे. कोणाच्या पाया पडतो माणूस? एक तो जो वयाने मोठा आहे, एक तो जो अनुभवाने मोठा आहे, एक तो जो ज्ञानाने मोठा आहे, एक तो जो पैशाने. पैशावाल्याच्या पाया पडावंच लागतं बाबा, नाही म्हणायचं लाग नाही. म्हणजे कुणाच्या पायावर आपलं मस्तक ठेवावं याचं मनुष्याला चांगलं ज्ञान दिलेलं आहे. मग दिलं देवानी ज्ञान. मनोनी शरण जावे म्हणून देवाला शरण जा. तिसरं कारण मनुष्य देह गेल्याच्या नंतर पुन्हा कुठल्या योनीत जाईल सांगता येत नाही. कुत्र्याच्या, मांजराच्या, गाढवाच्या, डुकराच्या, वृक्षाच्या, वेलीच्या, किड्याच्या, मुंगीच्या येईल का? ज्ञान राहील का? नाही. म्हणून आता शरण जा. आणि चौथं कारण काळाने जगण्याकरता संधी दिली. बाबा तुमचं काय वय आता? गंधावाली बाबा 68. त्यांच्या शेजारचे कडक टोपीवाले हिशेब करावं लागेल का? 68, 60. मग 68 वर्ष काळ थांबला का नाही तुमच्यासाठी? थांबला. 60 वर्ष तुमच्यासाठी थांबला का नाही? थांबला. मग याच्या आधीच तुम्हाला लिहिलं असतं तर हे दिवस पाहायला भेटले असते का? नाही. म्हणजे काळ इतक्या वर्ष आपल्यासाठी थांबला. प्रत्येकाचं जेवढं वय तेवढी वर्ष काळ थांबला का नाही? थांबला का नाही? याच्या आधी नेलं असतं तर जमलं असतं का? हे दिवस पाहायला भेटले असते का? नाही. मग काळ आतापर्यंत आपल्यासाठी थांबला. हे काळाचे आपल्यावरती उपकार आहे. दिला या काळे अवकाश, दिला या काळे अवकाश, नाही पावले आयुष्यानाश, नाही पावले आयुष्यानाश, कार्यकारण उरले शेष, कार्यकारण उरले शेष, गेले ते भूस जाऊ परत. दिला या काळे अवकाश, नाही पावले आयुष्यानाश, कार्याकारण उरले शेष,
गेले ते भूस जावो परते बरवे झाले आजीवरी नाही पडलो मृत्यूच्या हारी वाचून आलो येत वरी मग आता उरलेलं आयुष्य उरले ते हारी तुम्हा समर्पण हो काळाने आपल्याला जगण्याकरता संधी दिली त्या काळाचे उपकार म्हणून तरी म्हणून शरण जायचं कुणी शरण हा फार महत्वाचा मुद्दा आहे कुणी शरण जायचं दिंड्या निघाल्या का लोक म्हणते आमचा जे हरी सांगा हो पांडुरंगाला बापाची पेंडची घरून ऐकन का जे हरी अरे 400 किलोमीटर मुक्ताबाईची पालखी महिनाभर चालते गजानन महाराजांची पालखी महिनाभर चालते महिना पायी चालत आलेल्या वारकऱ्याचा जे अरे ऐकन का तू घरी बसून ऐकन तू का सावता महाराज फुकट नाही महाराज स्वतः जावं लागेल भूक लागली स्वतः जेवावं लागेल हात मोडला कोणाच्या गळ्यात पडल पोराचा हात मोडला बाप त्याला दवाखान्यात घेऊन गेला डॉक्टर म्हणे गळ्यात बांधावं लागेल पोरग म्हणे अहो सगळे कम्प्युटरवर काम माझं हात गळ्यात बांधल्यावर काम कसं करायचं म्हणले आमच्या म्हाताऱ्याला काय काम नाही म्हणे त्याचा हात बांधा गळ्यात जमन का ज्याचा हात मोडला त्याच्याच गळ्यात पडेल ज्याला भूक लागली आता खूप उशीर झाला म्हणलं आता पुढच्या कार्यक्रमाला जायचं माझ्यावरची एक पोळी तुम्ही खा महाराज जास्त जमल का ती ज्याला भूक लागली त्यालाच जेवावं लागेल आणि भगवंताचं एक ब्रीद आहे महाराज तो आपल्याकडून काहीतरी घेतो आणि नंतर देतो तोपर्यंत देत ऐसा ससी उदार आधी घेतो आणि नंतर देतो ऐका स्वतःच्या बहिणीला सुद्धा पठ्ठ्याने फुकट दिलं का नाही दिलं वस्त्र हरणाचा प्रसंग आहे आठवा दुःशासनानं भर सभेत ओढत आणलं द्रौपदीला आणि साडी ओढायला सुरुवात केली सगळ्यांच्या तोंडाकडे पाहिलं कुणीच वाचवायला येत नाही शेवटी भगवंताचा धावा केला कृष्णा धावरे लवकरी हरी संकट पडले भारी हरी तू आमुचा कैवारे पडले विघ्न कृष्णा धावरे लवकरी देवा आता तूच मला वाचवू शकतो स्वतः भगवान आले आणि साड्या पुरवल्या द्रौपदीला किती बाबा डोंगरा एवढा ढीग लागला तरी साडी संपत नाही कोण पुरवीत होतं साड्या साड्या पुरवीत होता का स्वतः साडी झाला होता कौरवी पांचाळी सभे माझी आणली वस्त्रे हरणे वस्त्रे कैसा झाला माऊली स्वतः वस्त्र झाला स्वतः आम्र अवतार धारण केला पण फुकट दिले का बहिणीला वस्त्र नाही अगोदर तिची परीक्षा पाहिली होती
मुद्दामूनच बोटाला चिरून घेतलं आणि बहिणीच्या पुढे गेले. अक्का लय रक्त चाललं ग, काहीतरी बांध. आता पटकन फडकं धुडकं पाहिलं ते काय आपलं घर आहे का? राजाच्या घरी कायची फडकी कायची धुडकी. लाखो रुपयाचा भरदरी शालूचा पदर फाडला, मागचा पुढचा विचार नाही केला. पदराची चिंधी काढली बोटभर आणि देवाच्या बोटाला गुंडाळली. ऐका, सांगायचा भाव काय? डोंगरा एवढा ढीग लागला, एवढ्या साड्या पुरवल्या, पण अगोदर बोटभर चिंधी घेतली का नाही? घेसी तेव्हा देसी. स्वतःच्या बहिणीला सुद्धा फुकट नाही दिलं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून देवाला शरण जाताना दुसऱ्याला पाठवून जमणार का? वारीला नाही गेले तुम्ही? गेली ना पप्याची आई. आता पप्याची आई गेल्यावर तुला पुण्य भेटन का? नाही. पप्याच्या आईचं पुण्य पप्याच्या आईला. पप्याच्या बापाला पुण्य लागत असेल तर त्याच्या बापालाच जावं लागेल. आई जाऊन भेटणार नाही. विठ्ठल विठ्ठल. स्वतः शरण जावं लागेल. का जायचं शरण? जाऊ द्या, मागचं सगळं सोडून द्या. एकच वाक्य लक्षात ठेवा. का देवाला शरण जायचं? शरण गेल्याशिवाय मरण चुकणार नाही, म्हणून शरण जायचं. अभंगाच्या पहिल्या चरणात शरण जावे म्हणून शरण जा, म्हणून शरण जा. का जा? म्हणजे शरण गेल्याशिवाय मरण चुकणार नाही. आता तुम्ही मला सांगा, मरण कोणाला आवडतं का बाबा? आवडत नाही. बरं, आवडत नाही म्हणून चुकत का बाबा? आवडत नाही आणि आवडत नाही म्हणून चुकतही नाही. चुकतं का कोणाला? नाही. आवडत नाही आणि चुकत नाही. एक बाई अशी सरपणाला गेली. आता नाही जात कोणी सरपणाला म्हणा, पहिले जायची. चुली होत्या तेव्हा. सरपणाला गेली, सरपणाचा भारा बांधला. दुपारचे 12 वाजले, कडक ऊन पडलं, कुणी उचलू लागायलाच भेटना तिला. अशी वैतागली. 1 तास झाला, 2 तास झाला, वाट पाहून पाहून बेजार झाली. डोक्याला हात लावून बसली. म्हणली, अरे यमा, ज्याला नाही त्याला नेतो बाबा, आणि माझ्यासाठी कुठं गुतला. एवढंच बोलली. नेमकं यम त्याच वाटण चालला होता. रेड्यावर काळा ठाकपठ्ठ्या येऊनच उभा राहिला आणि तिच्या समोर म्हणे, मावशी, एवढ्या प्रेमाने मला कुणीच आवाज देत नाही. तुम्ही एवढ्या प्रेमाने बोलवलं आणि लगेच पळतच आलो मला. म्हणे, कशाला? म्हणे, तुम्हाला न्यायला. मी आली न्यायला नाही म्हणे, उचलू लागायला बोलावलं. अरे, मरण कोणाला आवडतं का? आपलं सोडा. देवाची आई तरी गेली का देवासोबत? यशोदा.
जेव्हा यमुनेच्या डोहामध्ये चेंडू बुडाला, गावभर बातमी पसरली, कृष्ण बुडाला, कृष्ण बुडाला, कृष्ण बुडाला. सगळ्या गवळणी यमुनेच्या डोहाकडे पळत सुटल्या. आमचा हरी गेला, आमचा प्राण सखा गेला, आमचा प्रियकर गेला, आमचा प्राण गेला, आमच्या जगण्याला अर्थ उरला नाही, आम्ही सुद्धा जाऊ आणि यमुनेच्या डोहात जीव देऊ. कोण म्हणायचं? गवळणी. आणि जशी यशोदेच्या कानावर बातमी पोहोचली, यशोदा रडतच सुटली. माझ्या पोटचा गोळा गेला, माझी म्हातारपणाची काठी गेली, म्हातारपणाचा आधार गेला, माझ्या जीवनाला अर्थ उरला नाही, मी सुद्धा जाईन आणि यमुनेच्या डोहात जीव देईन म्हणायची. आणि जसा जसा यमुनेचा डोह जवळ आला, सगळ्यात मागची गवळण होती ती म्हणती, बाई पप्याच्या बापाला 8लाच डबा द्यावा लागत आणि मी गेल्यावर त्यांचं कसं होईल. निघली ना माग. दुसरी म्हणली, बाई मी आले असते पण चुलीवर दूध तापत, जरा बघून तरी येते, आता मरायचं काय दूध पाहते. तिसरी म्हणती, बाई मी आले असते पण सासूला विचारलंच नाही, जरा विचारून तरी येते, आता मरायचं विचारावं लागत का. जशी भलती आज्ञेत सासूच्या. एक 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 करून सगळ्या गवळणी माग फिरल्या आणि शेवटी यमुनेच्या डोहापर्यंत एकच गेली, देवाची आई यशोदा. ती म्हणायची, कुणी नाही आलं तरी चालेल, पण ज्याला 9 महिने पोटात वागवला आणि ज्याच्या आधाराने म्हातारपण काढायचं तोच राहिला नाही, तर माझ्या जीवनाला काय अर्थ आहे. मी नाही माग जायची, मी जीवच देईन म्हणायची. ऐकताय ना तुम्ही सगळे? जीव देईन म्हणायची, पण रिवर्स गिअर टाकायची. बाबा रिवर्स गिअर कळतो तुम्हाला? मागचा. हा, मागे सरे माय पाऊला पाऊली. वाटत नव्हतं का जीव द्यावा? वाटत होतं, पण जसं बोललं तसं घडत होतं का? पोटी होते मागे जीव द्यावा ऐसे, बोलिल्या सरीसे न करवे. वाटत होतं जीव द्यावा, पण बोललं तसं घडत नव्हतं. कारण मरण कोणाला आवडत नाही, आणि आवडत नाही म्हणून चुकतं का? आवडत नाही म्हणून चुकतं का? चुकतही नाही. अहो, गावात जर कुणी मेलं तर 2-4 लोकांची टोळी ठरलेली असती, सगळ्याला नाही कळत त्याच्यामध्ये. कुणी कापडा आणतं, कुणी सरपण आणतं, कुणी सुतळी आणतं, बरोबर का नाही? कुणी गवऱ्या आणतं. आता गवऱ्या काय कोणी लावित नाही, मग ते शोधावं लागतं कोणती बाई गावात गवऱ्या लाविती. मग ते गवऱ्या गोळा करायच्या, मग त्या पेटवायच्या, ते मडक्यात टाकायच्या, मडक्यातून धूर काढायचा. बरोबर आहे ना? हे पाहिलेलं आहे. म्हणजे दुसऱ्याचं, स्वतःचं पाहायला कशाच राहते. मग दुसऱ्याचा धूर काढताना माणसाला स्वतःच्या धुराची आठवण का होत नसेल? एक पाहता ती एकाची दहने, सावध त्या गुणे कान होसी. किती लोक मरतानी पाहिले, किती लोक जळतानी पाहिले, पण दुसऱ्याला जळतानी पाहताना माणसाला स्वतःच्या मृत्यूची आठवण होते का? मनुष्य मरण विसरला. ड्रायव्हर असतो ना, ड्रायव्हर गाडी चालवणारा, त्याच्या समोर किती ऍक्सिडेंट होतात रोजचे, किती लोक मरतात, पण तरी याच्या गाडीचा स्पीड कमी होतो का? नाही. मग हा काय ब्रह्मदेवाचा मुंडकं लावून आला का? मरण विसरला, मरण. अहो, धर्मराजाकडे एक जण दान मागायला आला. धर्मराजा खूप दानशूर होते, युधिष्ठिर. आणि त्यांनी सांगितलं, म्हणले आता सभा मोडली, उद्या सकाळी या दान घ्यायला. आणि ते वाक्य भीमदादाने ऐकलं आणि राज्यात अशी मोठी घंटा टांगलेली ती घन 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 ती घंटा वाजवायला चालू केली. संपूर्ण राज्यातले लोक गोळा झाले. भीमदादा भीमदादा का घंटा वाजवताय? ती घंटा कधी वाजवायचे? काही नवलाची गोष्ट घडली, आश्चर्याची गोष्ट घडली का ती घंटा वाजवायची. जोर जोरात ती घंटा वाजवायला चालू केली. भीमदादा काय नवल झालं, काय नवल झालं? भीमदादा म्हणले, नवल नाही तर काय, माझ्या भावाकडे एक जण दान मागायला आला आणि माझ्या भावाने देऊन टाकायचं, तर त्याला दुसऱ्या दिवशी बोलवलं, म्हणजे माझ्या भावाला उद्यापर्यंत जगायची गॅरंटी आहे. नवल नाही तर काय म्हणला. विठ्ठल मरण विसरलोय आपण, पण ऐका, आपण जरी विसरलो, काळ विसरणार नाही. त्याने सगळं ठरवलेलं आहे. तुमचं किती वय झाल्याच्या नंतर, कितव्या वर्षी, कोणत्या महिन्यात, किती तारखेला, कोणत्या रस्त्यावर, किती नंबरच्या गाडीने, कसं उडवायचंय, सगळं लिहिलेलं आहे. त्याच्यात बदल नाही. विठ्ठल विठ्ठल. हा मृत्यू
महाराज इथं देवांना सुद्धा राहता आलं मरण चुकलं नाही आले अवतार कोण कोण मेला ऐका 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्राठ्यांशी 33 कोटी देवता मर गए पड़े काल की फांसी जमका अजब तड़ाका वे तू क्या जाने लड़का वे जमका अजब तड़ाका वे तू क्या जाने लड़का वे कोण कोण मेलो 9 भी मर गए 9 म्हणजे 9 ग्रह मेले बाबा हा 10 भी मर गए 10 कोण मेले 10 अवतार मेले कृष्णच तू भगवान स्वयं स्वतः देवे पण तरी सुद्धा भिल्ले विंदिले शारंगधर भिल्लाचा बाण पायाच्या अंगठ्यात लागला आणि भगवंताला निज धामाला जावं लागलं येथे उरो नाही आले अवतार मर गए सहस्राठ्यांशी 88,000 ऋषी मेले त्यांचं आयुष्य थोडं होतं ऐका ऋषींचं आयुष्य 14 कल्प मार्कंडेय आपडे 14 कल्पाचं आयुष्य मार्कंडेय ऋषीला तै लोम हर्षणाचा एक रोम झडे 14 कल्प आयुष्य मार्कंडेय ऋषीचं झालं की लोम हर्षण ऋषींचा एक केस गळायचा आणि यांचा एक केस गळाला की बकदाल भ्याचे निमिष मोडे म्हणजे बगदाल ऋषींची नुसती पापणी पडायची तरी सुद्धा महाराज म्हणतात गेले एवढे सांगू किती सगळे गेले इथं कोणाला राहता आलं नाही उत्तर प्रदेशचे एक साधू होऊन गेले त्यांनी एक गीत लिहिलं फार सुंदर आहे म्हणले आपल्याला सुद्धा एक दिवस काया कुटिया खाली करना पडेगा ये मन मुसाफिर निकलना पड़ेगा काया कुटिया खाली करना पड़ेगा चमड़े के कुटिया को तू क्या संभाले कशाची कुटी बाबा ही चमड्याची ना चमड़े के कुटिया को तू क्या संभाले जिस दिन तुझे घर का मालिक निकाले मालकाने काढून दिलं की बाहेर निघायचं बरं असं तसं नाही निघून द्यायचं मग इसका किराया भी भरना पडेगा किराया म्हणजे काय भाडं हा इसका किराया हे भाडं कशाने फिटन बाबा कशाने फिटन खिशातल्या बंडलाने फिटन का आजी नाकातल्या नथीना फिटन का नाही फिटणार मग हे भाडं फेडण्यासाठी पुण्य पाहिजे कारण ईश्वरी सत्तेतले व्यवहार पाप पुण्यावर चालतात आपल्या पैशावर चालत आपल्याला जर अमेरिकेला जायचं म्हणलं तर आपल्या पैशाचं रूपांतर कशात करावं लागल डॉलर मध्ये आपली 100ची नोट चालन का तिथं ती कागदाची तिथं चालणार नाही डॉलर मध्ये रूपांतर तसं ईश्वरी सत्तेमध्ये आपल्याला जायचं म्हटलं की आपल्या पैशाचं रूपांतर पुण्यात करावं लागेल कसं होईल एखादी गरीब बाई रस्त्याला दिसली फाटक पातळी तिच्या अंगावर आणि तुमची गच पेटी कुथती एखादं लुगडं तिला देऊन टाका पैशाचं रूपांतर पुण्यात हा गावात एखाद्या गरीबाच्या मुलीचं लग्न निघालं त्याची ऐपत नाही तुमच्याकडे भरपूर संपत्ती आहे एखादा डबा तेलाचा देऊन टाका त्याच्या मुलीच्या लग्नाला नाही तर राखेलाचा वाटता बरेच वती देत म्हणून म्हणलो एखादा डबा तेलाचा द्या कोणाच्या गरीबाच्या मुलीला लग्नाचं सहकार्य करा बरोबर का नाही पैशाचं रूपांतर पुण्यात एखाद्याची चप्पल तुटलेली पायात चप्पल नाही आता तुम्ही 2 महिने वापरली
दुसरी घेण्याची ऐपत आहे, पायातली चप्पल त्याला देऊन टाका. हा तशी नवी घेऊन द्या म्हणा, पण नवी द्यायची नाही तुम्ही म्हणून म्हणलं पायातली का द्याय ना, पण द्या. पैशाचं रूपांतर पुण्यात. याने काय होईल? शेवटचा क्षणी आपल्याला आनंदाने देह ठेवता येईल. इसका किराया भी भरना पडेगा, काया कुटिया खाली करना पडेगा. आपल्याला सुद्धा एक दिवस हा देह ठेवून जायचा आहे. हो, मग हे जर चुकवायचं असेल जन्म आणि मरण, तर काय करा? अभंगाच्या दुसऱ्या चरणात उतरेल पार भवदुस्तर नदीचा. भगवंताला शरण गेल्याच्या नंतर काय करील तो? म्हणले तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. ही जी मायेची दुथडी भरून वाहणारी ही नदी आहे, या नदीला तो आपल्याला पार करून देईल. तसं एवढं सोपं नाही महाराज. संसार सिंधू हा दुस्तर, न वल्लंघवे उल्लंघिता पार. बहुत वहाविले दूर न लगेची पहिलं तर. अहो मोठे मोठे साधू 60,000 वर्षाची तपश्चर्या कोणाची? विश्वामित्राची. पण तरी सुद्धा फसले का नाही? फसले. अहो महाराज ही भगवंताची माया एवढी जादूगरणी आहे. सब जग को रही नचाय नचाय हरी माया जादूगरनी. कोई आको पार न पावे ये सब को नाच नचावे. कोई आको पार न पावे ये सब को नाच नचावे.
सब जग को रही नचाय हरी माया जादूगरनी. भगवंताची माया मोठी कमालीची आहे महाराज. एवढी जादूगर आहे जे नाही त्याला भासवते. हो, आणि एवढं काही फसवते. मग तुम्ही किती साधू असले तरी सुद्धा मग याला पर्याय एकच, काय म्हणून शरण जावी. त्याला शरण गेल्यावर काय फायदा होईल? म्हणली तो कृपा करील. एवढा चांगला आहे? अहो खूप चांगला आहे. किती चांगला आहे? अभंगाच्या 3ऱ्या चरणात बहु आहे करुणावंत, करुणावंत. बहु शब्दाने काय निर्देशित केलं? किती झालं धान्य? म्हणले 100 पोते झालं. किती झालं? म्हणले 200 पोते झालं. किती झालं? म्हणले खूप झालं. आता खूप शब्दाचं काही लिमिट आहे का? खूप शब्द परिमाणात बसतो का? जिथं मोजता येत नाही तिथं खूप, प्रचंड, बखळ असे शब्द वापरले जातात. मग भगवंताची कृपा मोजताच येत नाही म्हणून तुकोबारायांनी शब्द वापरला बहु. बहु आहे करुणावंत. किती कृपाळू आहे. अहो भक्ताच्या पायात मोडलेला काटा सुद्धा त्याला सहन होत नाही, एवढा भगवान कृपाळू आहे. किती कृपाळू आहे. जरा सखुबाईचा प्रसंग पहा. सखुबाईचं लग्न झालं. दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा झाली आणि घरवटा झाडून सखुबाई कचरा टाकायला उकिरड्यावरती गेल्या. सोबत एक बारीक पोरगी ठेवलेली. त्याला काय म्हणते? नवीन नवरी सोबत ठेवतात. कोणाला सुना नाही आल्या? नवीन नवरी सोबत बारीक पोरगी ठेवतात. काय म्हणतात तिला? मावशा हो. कलवरी. हा, आपल्या भागात कलवरी म्हणतात. मराठवाड्यात तिला पाठराखीन म्हणतात. नवरदेवासोबत पोरं असतात त्यांना काय म्हणतो आपण? कलवरी. काही भागात त्यांना लांडगे म्हणतात. काही भागात सोकणे म्हणतात, सोकलेले. म्हणजे असे वेगळ्या वेगळ्या अर्थाचे शब्द वापरले जातात. ते नवीन नवरी सोबत बारीक पोरगी ठेवतात तिला कलवरी म्हणतात. कमून ठेवतात मावशा होती? हा बरोबर. सासूला वाटतं आपल्या सुनाला कोणी शिकित का काय म्हणून ठेवते ती बारीक पोरगी. ती सखुबाई सोबत बारीक पोरगी ठेवलेली. तिचं नाव बबी. ती थोडी हेकणी होती. हेकणं कळतं ना तुम्हाला? हेकणं बघ ती कवाडकन चालती बिताडाक, त्याला हेकणं म्हणतात. ती थोडी हेकणी होती. सखुबाई कचरा टाकायला उकिरड्यावरती गेल्या आणि रस्त्यावरून दिंडी चालली होती. दिंडीचा तो टाळ मृदुंगाचा आवाज कानावरती पडला. तो भजनाचा नाद कानावरती पडला. ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव तुकाराम.
जसाच भजनाचा आवाज कानावर पडला, लहानपणापासून आईबापाची तर भजन म्हटलेली सखूबाई, भजनाची आवड तशीच दिंडीत मिसळली. आणि किती दिवस? 1.25 महिना वारीत चालली, 1.25 महिना. इकडं सासूबाईचा शिव्याचा सपाटा चालू झाला. आता सासूचं काम तुम्हाला माहिती, आताच्या सासा बरे म्हणजे लई बरे. पहिल्या सासा निवळ येड्या बाबळी होत्या, कुठून काठीच होती त्यांना, कसं वागा. मग ते सासूचं काम हे असं कळून तर द्यायचं नाही, बोलल्याशिवाय राहायचं नाही. तिनं हे शिव्याचा सपाटा चालू केला. बाई आम्हाला काय त्यांच्या घराचं दार माहिती होतं का? आणि कुणाले पाहुणे कुणाले काय ना आम्हाला काय माहिती, येणीच दाखवलं ना. असं झाल्यावर बहुतांशी दोष कोणाला देतात लोक? मध्यस्थ्याला. बरोबर. चांगलं झालं बाई मायापुरीचं नशीबच होतं, आणि वाईट झालं आम्हाला कुठं माहिती होतं, यांनी दाखवलं ना. अरे भाई चांगलं झालं तरी बबीच्या नशिबानीच झालं, आणि वाईट झालं तरी बबीच्या नशिबानीच झालं. मध्यस्थी हा निमित्त मात्र असतं. मग सासूबाईनं शिव्याचा सपाटा चालू केला. पण ऐका, सखूबाईचा संसार मोडू नये म्हणून जगाच्या मालकाने पातळ घातलं. शास्त्र सांगतं, लुगडे नेसुनी नाचे जो पंगुडा, होईल हिजडा सप्तजन्मी. पुरुष असून जर लुगडं नेसून नाचत असेल तर 7 जन्म हिजड्याचे घ्यावे लागतात. पण शास्त्राला लात मारून जगाच्या मालकाने भक्तासाठी लुगडं नेसलं. विटेवरून उडी खाली सखूबाईचं रूप घेतलं. जे उडी खाली का सखूबाईच्या दारातच. सासूने विचारलं, सखी कुठं गेलती? आता चतुरात शिरोमणी गुण लावण्याची खाणी अशी मोहिनी टाकली सासूबाईला. म्हणे, आत्या मी काय तुमच्या आज्ञाच्या बाहेर आहे का? कुठंच नाही गेली बाई. म्हणली कचरा टाकायला गेले, मला चक्कर आली, काय मला समजलंच नाही, तिथंच पडले. जेव्हा सुदिवा आले तेव्हा घरी आले. म्हणे जगाचा मालक आहे. 1.25 महिना जगाच्या मालकानं सखूबाईच्या जागेवर संसार केला. जी कामं एका स्त्रीला घरामध्ये करावे लागतात मायबाप, ती सर्व कामं. अरे वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता, झाडाचं पान सुद्धा ज्याच्या सत्तेशिवाय हलत नाही, तो जगाचा मालक सखूबाईच्या घरात 1.25 महिना राबतोय. काय काय केलं? सडा सारवण केलं, रांगोळी काढली, चुलीला पोचारा दिला, स्वयंपाक केला, भांडे घासले, कपडे धुतले, सासूबाईचे पाय दाबले. आणि एवढंच नाही, ऐका पुढं. एक दिवस नवऱ्याच्या मनामध्ये वासना निर्माण झाली. जगाच्या मालकानं सखूबाईच्या रूपात ती वासना सुद्धा पूर्ण केली. जेव्हा 1.25 महिन्यानं खरी सखू घरी आली, उंबऱ्याच्या आत पाय टाकला, पोट जड लागायला लागलं, तशीच पळाली देवघरासमोर जाऊन बसली. पांडुरंगाची पितराची मूर्ती तळ हातावर घेतली आणि त्या मूर्तीशी बोलू लागली, सखू देवा, अरे लग्न झालं आणि दुसऱ्या दिवशी तुझ्या वारीला आले. नवऱ्याचं तोंड काळं का गोर ते अजून पाहिलं नाही. पहिलं पाहत नव्हते ना, आता महिना खांडा आधीच येणार त्या तो भाग सोडा. काय म्हणते त्याला ते? हा, प्री वेडिंग. तुम्ही गेलते ना प्री वेडिंग. आता ती फॅशनच झालेली आजच्या जगाची. सखूबाई म्हणली, नवऱ्याचं तोंड काळं का गोर ते देवा अजून पाहिलं नाही. 1.25 महिना तुझ्या वारीत चालले. वयानं मोठा भेटल त्याला बाप म्हणत होते, वयानं लहान भेटल त्याला भाऊ म्हणत होते. देवा, मग हे पोटातलं पाप कोणाचं? तळ हातावरच्या निर्जीव मूर्तीला पाजर फुटला आणि निर्जीव मूर्ती सखूबाईशी बोलू लागली, सखू किती भोळी आहेस ग पुरी. अगं लग्न झालं आणि दुसऱ्या दिवशी तू माझ्या वारीला आली. पुरी, हे जर तुझ्या सासू सासऱ्याला समजलं असतं, तुझ्या नवऱ्याला समजलं असतं, तर तुझा संसार मोडला असता. आणि तुझा संसार मोडला असता तर तुझा बाप माझा निष्ठावान वारकरी, त्याला खाली मान घालून चालावं लागलं असतं. तुझ्या बापाची इज्जत राखण्याकरता आणि तुझा संसार शाबूत ठेवण्याकरता सखू 1.25 महिना तुझ्या जागेवर मी संसार केला. पुरी, पोटातला गर्भ लोकाचं नाही, तुझाच आहे. एवढं ऐकलं की सखूबाईच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा चालू झाल्या. देवा, असं कोणत्या जन्मात मी पुण्य केलं होतं की माझ्या जागेवर तुला एवढं नीच काम करावं लागलं? नीच कामे न धरी लाज, नीच कामे न धरी लाज, भक्त काज कैवारी, भक्त काज
कैवारी भक्त काज कैवारी, भक्त काज कैवारी, भक्त काज कैवारी, भक्त काज कैवारी. नीच कामे न धरी लाज भक्त काज कैवारी. एवढा कृपाळू आई, एवढा कृपाळ. अहो भक्ताचं सोडा, भक्ताची सेवा करणारा त्याला सुद्धा फुलासारखं जपतो. जिजाबाईंनी काय सेवा केली पांडुरंगाची? काही नाही सेवा केली. सेवा केली तुकोबारायांनी, आणि जिजाबाईनं सेवा केली तुकोबारायांची. देवाची नाही, देवाला शिव्याच दिल्या आयुष्यभर. हा, पण सेवा केली कोणाची? देवाच्या भक्ताची. तर पायात काटा मोडलेला जगाचा मालक काढायला आला. ऐकताय ना सगळे? आणि तो काटा हाताने नाही काढला मायबाप, तो काटा दाताने काढला. का? माझ्या भक्ताची सेवा करणारा हा भक्त आहे, आणि याच्या पायाची रज माझ्या मुखाला लागली पाहिजे, एवढा कृपाळू आहे विठ्ठल विठ्ठल. सेना महाराज बिदरच्या बादशहाच्या इथं मालिश करायला होते, आणि एक दिवस पहाटे 1 वाजता बादशहाच्या पाठीमध्ये चमक निघाली. शिपायांजवळ निरोप धरला, जा पटकन सेनाला बोलून आणा. 2 शिपाई धावत गेले आणि सेना महाराजाच्या झोपडीची कडी वाजवली पहाटे 1 वाजता, आणि नेटकच सेना महाराजाची पूजा चालू झाली होती. बायकून दरवाजा उघडला. काय निरोप आहे? बादशहाच्या पाठीमध्ये चमक निघाली, सेना महाराजांना निरोप धरलाय, पटकन बोलवलंय. बर बर म्हटले, तुम्ही पुढे जा, मी पाठीमागून त्यांना पाठवून देते. आता सेना महाराजाच्या पत्नीनं विचार केला, पूजा मोडावी तर पाप लागतंय, आणि नाही उठवावं तर बादशाह शिक्षा करतोय. आता काय करायला पाहिजे? सेना महाराजांची पत्नी हे महाराज ती नाही उठवलं, शिक्षा झाली तर चालन, पण पाप लागतं कामा नाही. आपली बायको तिथं असती तर आपली म्हणल्या तिथे देव चळायचे ठवा कामाचं पा, आपल्या फुल पाकिस्तानी आहेत. सेना महाराजाची पत्नी म्हटली, शिक्षा झाली तर चालन, पण पाप लागू देणार नाही. नाही मोडली पूजा. पुन्हा 2 वाजता शिपाई पाठवले. पुन्हा सांगितलं, मालक लगेच पाठवून देते, तुम्ही पुढे व्हा. पुन्हा 3 वाजता शिपाई पाठवले, पाठवून देते, तुम्ही जा. 4 वाजता मात्र त्रास अनावर झाला. बादशहाने सांगितलं, सेना तसा येत नसेल तो उडत आणा सेनाला. जेव्हा शिपायांना आज्ञा केली, शिपाई पळतच सुटले. आता उडतच आणायचं. पण ज्याची पूजा करत असताना महाराज त्याच्या भक्ताला कुणी जर ओढत नेत असेल तर? जगाच्या मालकाने विचार केला, माझी पूजा करत असताना जर माझ्या भक्ताला कुणी फरफटत ओढत नेत असेल तर देव म्हणायची मला काही लाज आहे का नाही? जगाच्या मालकाने विटेवरून उडी खाली सेना महाराजच्या झोपडीत. खुंटीला लटकवलेलं फाटकं पागुट, डोक्याला गुंडाळलं, गुडघ्या इतकं धोतर घातलं, पंचा खांद्यावर टाकला, खुंटीला लटकवलेली धोपटी घेतली, खांद्यावर लटकवली, आणि पहाटे 4 वाजता जगाचा मालक सेना महाराजाचं रूप घेऊन बादशहाच्या दारात हजर झाला. बादशाह, थोडा यायला उशीर झाला, मला माफ करा. सोन्याच्या वाटीमध्ये तेल सोडलं. जगाच्या मालकानं सेना महाराजाच्या रूपामध्ये त्या वाटीमध्ये तेलामध्ये 5 बोट बुडवले, आणि मानेपासून कमरेपर्यंत अलगद असा हात फिरवला. एकदाच हात फिरवला की चमकच गायब. बादशहाने सेना महाराजाचा हात हातात घेतला. सेना, काय रे तुझ्या हातात जादू आहे? किती रे तुझा हात कोमल? हात कोणाचा आहे? हात कोणाचा आहे? जगाच्या मालकाचा हात आहे महाराज. मग त्याचा हात काय आपल्यावानी घट्टे पडलेला राहील? त्याचं स्वरूपच मियानासारखं आहे महाराज. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची बुटी. किती सुंदर आहे तुझे श्रीमुख सुंदर, कुसुम शुभ कांती नागर, कास पितांबर मनोहर, पाहुनी
भूल पडली करुणा घना, मुरली नको वाजवू मन मोहना, मुरली नको वाजवू मन मोहना, तुझे श्रीमुख सुंदर, इतका सुंदर आहे, इतका नाजूक आहे. बादशहानं हात हातात घेतला सेना, किती रे तुझा हात कोमल. कोणाचा हात आहे? आ कोणाचा आहे? मुक्तकेशी नावाची दासी होऊन गेली. तिला फार गर्व होता स्वतःच्या सौंदर्याचा. एवढी तिची त्वचा नाजूक, एवढी सुंदर, पान खालं तर गालातून दिसून एवढी सुंदर. गर्व झाला. एकानं सांगितलं, म्हणले पंढरपूरला जा. पंढरपूरला गेली, जगाच्या मालकाच्या पायावर बोट ठेवलो, तो पायाला खड्डा पडला. अभिमान जाग्यावर मुरला. बाई म्हणली, माझ्यापेक्षा तर हा नाजूक आहे. विठ्ठल विठ्ठल एवढा भगवान सुंदर आहे. बादशाह प्रसन्न झाला. म्हणले, सेना नुसता हात लावला तर चमक गायब झाली. काय देऊ तुला, काय बक्षीस देऊ म्हणलो. तू पेटीमध्ये हात घातले आणि वंजुळीनं सोन्याच्या मोहरा टाकल्या. बादशहाची श्रीमंती किती होती महाराज. हा अहो 844 घोडे बादशहाच्या एका एका सरदाराला बसायला होते. किती सरदार कामाला ठेवलेले, एक एक भाग सांभाळायला. 844 घोडे. ज्या घोड्यावर सरदार बसला त्या घोड्याचा नंबर 2 वर्ष येत नव्हता. अर्धा किलो सोन्याचा लगाम एका एका घोड्याला. किती सोनं झालं घोड्याला. एवढं तर तिजोरीत केवढं. 2.5 किलो चांदीच्या रिकीब्या बुट ठेवायला होत्या घोड्यावर बसणाऱ्याला. एवढं वैभव सरदाराचं. आणि हे कामाला ठेवलेले सरदार, यांचा मालक बादशाह किती श्रीमंत असेल. हात घातले आणि वंजुळीनं सोन्याच्या मोहरात सेना महाराजच्या झोपडीत टाकल्या. जगाच्या मालकानं झोपडी घेतली, सेना महाराजाच्या झोपडीत गेली, ती झोपडी खुंटीला लटकून दिली. सकाळी 6 वाजता खऱ्या सेना महाराजाची पूजा आटोपली. बायकोनं सांगितलं, लवकर जा नाही तर फाशीच देतो आता. घाई आवरलं. बादशहाच्या दरबारात गेले, साष्टांग दंडवत घातलं. बादशाह मला माफ करा, मला थोडा उशीर झाला, माझी पूजा चालू होती, माझ्या लक्षात नाही आलं. बादशाह म्हणलं, अरे पहाटे 4 वाजताच येऊन गेला आणि पुन्हा आला वैरे. धोपटीभर मोहरा दिल्या बक्षीस म्हणून, अजून लागत काय तुला. पहाटे 4 वाजता आला, धोपटीभर मोहरा दिल्या. अरे बापरे. धोपटी डोकून पाहिलं तर डोळे दीप्तीनं अशा सोन्याच्या मोहरात चमकत होत्या. गागरे महाराज डोळ्यातून अश्रूच्या धारा चालू झाल्या. देवा, माझ्यासाठी जर तुला एवढं नीच काम करावं लागत असेल तर आजच लात मारली त्या नोकरीला, सोडून दिली नोकरी. पुढचं आयुष्य सगळं परमार्थासाठी वाहिलं. भक्ताच्या पायात मोडलेला काटा सुद्धा त्याला सहन होत नाही. एवढा कृपाळू भगवान आहे. पण महाराज, देव कृपाळू आहे, त्याला शरण जा तुम्ही सांगता, तुमच्यावर कृपा करील असं म्हणता, पण तुम्हाला त्याच्या कृपेचा काही अनुभव आला का? तुकोबाराय म्हणतात, अनुभवाशिवाय मी बोलत नाही. अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले,
तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. एकदा गोड भजन करा. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी तो हा अवतरेल पार भवदुस्तर नदीचा बहु आहे करुणावंतानंत हे नाम ज्या तुका म्हणे साक्ष आले तरी केले प्रगट तो हा अवतरेल पार भवदुस्तर नदीचा. असं झालेली सेवा तुम्हा सज्जन मायबाप श्रोत्यांच्या चरणी अर्पण करतो. प्रस्तुत अभंगाचा भावार्थ असाच असेल असा काही माझा दावा नाही. आणखी एखादा वक्ता याच्यावर आणखी काही बोलू शकतो, बोलता येण्यासारखं असेल. यातलं जे काही योग्य असेल, चांगलं असेल, तुमच्या हिताचं असेल, जीवनात तुमच्या उपयोगी पडणार असेल ते वेदांताचार्य गुरुवर्य पुंडलिक महाराज जंगले शास्त्रीजी व स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या कृपेचा प्रसाद आहे. तो जाताना बरोबर घेऊन जा. मात्र जे काही चुकीचं असेल माझ्या बुद्धीचे दोष समजून माझे मला राहू द्या. झालेली सेवा तुम्हा सज्जनांच्या चरणी समर्पित करतो ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सेवा आयोजित कैलासवासी बबन बाळाजी पाटील हिरगळ बाबांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. पाठीमागं त्यांचा परिवार, त्यांचे बंधू श्री भाऊसाहेब बाळाजी हिरगळ, त्यांचे मुलं श्री संपत सर, सोपान सर, त्याचबरोबर त्यांची मुलगी सौ संगीता दत्तात्रय चितळकर, त्यांच्या सूनबाई सौ विजयाताई, सुवर्णाताई व त्यांचे नातू नाती संपूर्ण हिरगळ परिवार. या परिवाराला दुःख सावरण्याची शक्ती भगवान परमात्म्याने द्यावी व अखिल कोट ब्रह्मांड नायक करुणावरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन श्री पंढरीनाथाच्या चरणी प्रार्थना करतो. भगवंता बाबांना तुझ्या चरणाजवळ जागा दे. किंबहुना पुनश्च एकदा वारकरी कुटुंबामध्ये जन्माला घालून गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ पडू दे. आषाढी कार्तिकीची वारी त्यांच्या हातून घडू दे. एकादशी सोमवार चौरत त्यांच्या हातून घडू दे व ही सद्बुद्धी सर्व माझ्या श्रोतृवर्गाला सुचू दे. ही पंढरीनाथाच्या चरणी प्रार्थना करतो. कीर्तन सेवेसाठी उपस्थित हरिभक्तीपरायण गुरुवारी अण्णासाहेबजी महाराज लोंढे, हरिभक्तीपरायण अण्णासाहेबजी महाराज गागरे, त्याचबरोबर हरिभक्तीपरायण सीतारामजी महाराज गागरे, रामरावजी महाराज लोंढे या सर्व गुरुवर्यांच्या चरणी या ठिकाणी मी नतमस्तक होतो, वंदन करतो. हरिभक्तीपरायण उपस्थित गुरुबंधू आमचे वासुदेवजी महाराज लोंढे असतील, त्याचबरोबर ज्यांची संस्था आहेत निवृत्ती महाराज वारकरी शिक्षण संस्था कोल्हेवाडी, अतिशय सुंदर अशी संस्था आहे. अतिशय अट्टहासाने विद्यार्थी ते घडवत आहेत. आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण किरण महाराज कोले, ज्यांचे विद्यार्थी आज आपल्याला या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपलब्ध झालेले आहेत. वंदनीय महाराजांनाही या ठिकाणी मी धन्यवाद देतो. सर्व विद्यार्थ्यांनाही धन्यवाद देतो. व गायनाचार्य हरिभक्तीपरायण आमचे गुरुबंधू शिवाजी महाराज कापडी, ज्यांचं आपल्या पंचकृषीमध्ये फार मोठं नाव आहे व वारकरी चालीमध्ये खरोखर त्यांनी या ठिकाणी ठसा उमटवलेला आहे. तसेच आमचे दुसरे गुरुबंधू हरिभक्तीपरायण आमचे
आमचे चंद्रकांत महाराज डेंगळे, त्यांचंसुद्धा या परिसरामध्ये खूप मोठं नाव आहे. अतिशय सुंदर असा आवाज. वंदनीय महाराजांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो. त्याचबरोबर आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण मृदुंगाचार्य विष्णू महाराजांचं तर नाव तुम्ही ऐकलेलंच आहे. तुमच्या गावामध्ये सुद्धा भरपूर वेळा ते कार्यक्रमासाठी आलेले आहेत. त्यांनासुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद देतो. व आमचे छोटे मृदुंगाचार्य संस्थेचेच विद्यार्थी अतिशय गोड वाजवतात. काय नाव महाराजांचं? हां, कृष्णा महाराज. एकदा या विद्यार्थ्यासाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. हां, लई जीव गेले म्हणे वाजवले. एकदा व्यवस्थित उत्साहात हां जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. वा वा वा, खरोखर महाराज. आज आता 2-4 दिवसापासून एक व्हिडिओ व्हायरल होऊ राहिला पहा, ते जयंतीनिमित्त DJ समोर नाचणाऱ्या पोरांचा. जे इंस्टाग्राम वगैरे पाहतात त्यांच्या लक्षात येईल, ते खूप व्हायरल झाला तो व्हिडिओ. कसली अवस्थेत ते नाचतात, कसले चाळे करतायत तुम्ही पाहता. एवढे लेकरं, काय त्यांची दुर्गती येते आणि भविष्यात काय हे मुलं घडणार आहेत, काय नाव कमावणार आहेत आईबापाचं. तुम्ही विचार करा. या लहान वयामध्ये वल्ली काठी जशी वाकवली तशी वाकणार आहे, बरोबर का नाही? संस्काराची आवश्यकता याच वयात असते. याच वयात तुम्ही मुलं संस्थेत जर टाकले तर त्यांना वारकरी संस्कार मिळणार आहे. किती लहान आहे तो मुलगा, किती गोड वाजवतो. अशी मुलं आपले सुद्धा घडले पाहिजे महाराज. तेव्हा आपल्या मुलांना सुद्धा वारकरी शिक्षण संस्थेमध्ये टाका, गुरुकुलामध्ये टाका. त्यांना सुद्धा संस्कारी पिढी घडवा. सर्वांच्या चरणी मी विनंती करतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. अतिशय महत्त्वाचे आभार मानायचे राहिले ज्यांचं यूट्यूब चॅनल आहे आणि या ठिकाणी ते शूटिंगसाठी आलेले आहेत. आदरणीय श्री ऋषीदादा माऊली HD असं यूट्यूब चॅनल आहे. आजचा कार्यक्रम तुम्हाला यूट्यूबवरती पाहायला मिळेल त्यांच्या चॅनलवरती. 1-2 दिवसामध्ये ते कीर्तन सोडणार आहेत. ते सुद्धा वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले. किती सबस्क्रायबर आहेत आपले? 5 लाख सबस्क्रायबर या चॅनलचे आहे. अतिशय सुंदर त्यांचं कार्य आहे आणि परिसरातच नाही तर लांब ते कीर्तन शूटिंगसाठी जात असतात. खूप गोड असं ते चॅनल आहे. सर्व कीर्तनं तुम्हाला वेगवेगळे तुम्हाला महाराजांचे त्या ठिकाणी ऐकायला मिळतील. तेव्हा सर्वांनी ते चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि सर्वांनी कीर्तन हे यूट्यूबला पाहायचं आहे. त्याचबरोबर सिस्टीमवाले आदरणीय गागरे पाटील, बरोबर ना? हां, अतिशय सुंदर असा आवाज. आता हॉलमध्ये कीर्तन म्हटल्याच्या नंतर ते आवाज घुमतोच, थोडंसं अवघडच होतं ते, परंतु तरीसुद्धा त्यांनी अतिशय सुंदर आवाज देण्याचा प्रयत्न केला आणि खरोखर गोड आवाज दिला. गागरे पाटलांचे सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद देतो. विनेकरी महाराज राहिले, आमचे गावचे भजनी मंडळ, सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. उपस्थितांना सर्वात जास्त धन्यवाद. सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय 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 विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोलेले पुरे वेळे वाकोडे